चला मंडळी, आज आपण करणार आहोत आंध्र स्टाईल दोडक्याची पचडी। दोडक्याची भाजी खायला ज्यांना आवडत नाही त्यांनी एकदा ही दोडक्याची पचडी करून बघा। बोट चाटून पुसून पचडी फस्त झाली तरीही कळणार नाही की दोडक्याची केलीये। अप्रतिम चवीची ही पचडी करायला अतिशय सोपी आहे आणि झटपट अगदी 10 मिनिटात होते। पचडी करण्यासाठी मी अर्धा किलो कोवळे दोडके स्वच्छ धुवून घेतलेत। आता याचा आपण शिरा काढून घेऊया। शिरा फार जास्त काढायच्या नाहीयेत, थोड्याशा राहिल्यात तरीही चालतील। आणि मग या पद्धतीने त्याच्या ओबडधोबड फोडी करून घ्यायचे। अर्धा किलो दोडक्याची पचडी 4 ते 5 लोकांना व्यवस्थित पुरेल। आता एका जाडबुडाच्या कढईत 2 टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचे आणि त्यात घालायची आहे अर्धा टीस्पून मोहरी आणि अर्धा टीस्पून जिरं। मोहरी चांगले तडतडले की घालायची आहे 10-12 कढीपत्त्याची पानं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून चण्याची डाळ, 1 टेबलस्पून उडदाची डाळ आणि 1 टेबलस्पून पांढरे तीळ, 5 ते 6 हिरव्या कंच तिखट मिरच्या घालून मंद आचेवर डाळी लालसर होईपर्यंत परतून घेऊया। 1 इंच आल्याचा तुकडा सुद्धा घालायचा आहे। यात आपण चण्याची आणि उडदाची डाळ घातलेली असल्यामुळे पचडीला मस्त थिकनेस येतो आणि पचडी चवीला अशी मस्त एकदम नटी लागते। डाळी अगदी छान लालसर भाजून झालेल्या आहेत, मिरचीवर सुद्धा हलके डाग पडलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। हे आपल्याला वाटून घ्यायचं असल्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यातच काढलंय, त्यामुळे जास्त भांडी खराब होत नाहीत। आता पुन्हा एकदा त्याच कढईत 1 टेबलस्पून तेल तापवून घेऊया। तेल गरम झालं की त्यात आपण कांदा घालणार आहोत। इथं मी 2 मध्यम आकाराचे कांदे अशा पद्धतीने स्लाइस करून घेतलेले आहेत। कांदा 2 मिनिटं मंद आचेवर असा छान गुलबट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। फार जास्त लाल किंवा डार्क ब्राऊन करायचा नाही, नाहीतर पचडी कडसर होते। यानंतर 2 मोठे टोमॅटो सुद्धा ओबडधोबड कापून घेतलेले आहेत आणि ते मिनिटभर परतून घेतले। दोडक्याच्या फोडी घालून त्या सुद्धा मिनिटभर परतून घेऊया। दुधी दोडका या भाज्यांमध्ये पाण्याचा अंश जास्त असतो, त्यामुळे उन्हाळ्यात या भाज्या अगदी आवर्जून खाव्यात। दोडका 2 मिनिटं परतून झाल्यानंतर 1 टीस्पून मीठ घालूया। मुठभर ताजी हिरवी कोथिंबीर त्याच्या कोवळ्या देठांसह घातलेली आहे आणि 2 तुकडे चिंचेचे घातलेले आहेत। सगळं मिक्स करून घेऊया। आंध्र साईडला सांबार असो, रस्सम असो, कुठलीही भाजी किंवा पचडी त्यात थोडीशी चिंच अगदी आवर्जून घालतात। आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर 2 मिनिटाची एक वाफ काढूया। 2 मिनिटांनंतर आपण झाकण उघडलंय आणि तुम्ही बघू शकता भाजीला आंगचं किती छान पाणी सुटलेलं आहे। या पाण्यातच भाजी मस्त शिजते। भाजी शिजण्यासाठी वेगळं पाणी घालावं लागत नाही। या पद्धतीने वाफेवर आंगच्या पाण्यात शिजवलेल्या भाज्या जास्त चविष्ट लागतात। इथं आपला पचडीसाठी दोडका तयार आहे। या स्टेजला गॅस बंद करूया आणि हे सगळं मिश्रण थंड करून घेऊया। आता आपण सगळ्यात सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात ज्या डाळी काढल्या होत्या त्या थंड झालेल्या आहेत, वाटून घेऊया। पाणी न घालता हे असं छान बारीक वाटलंय। आता यात शिजवून थंड केलेला दोडका घालूया आणि पाणी न घालता तो सुद्धा छान वाटून घेऊया। दोडका वाटताना मात्र पल्स मोडवर वाटायचंय, म्हणजे हा असा छान भरभरीत दिसेल। वाटलेलं मिश्रण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपण पचडीवर वरून खमंग फोडणी ओतणार आहोत। त्यासाठी इथं मी 2 टेबलस्पून तेल गरम केलेलं आहे आणि गरम तेलात घालायची आहे अर्धा टीस्पून मोहरी। मोहरी चांगली तडतडली की घालूया अर्धा टीस्पून चण्याची डाळ, अर्धा टीस्पून उडदाची डाळ, अर्धा टीस्पून हिंग, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि ही एक छोटीशी क्यूटशी लाल मिरची घातलेली आहे, जी ऑप्शनल आहे। प्रेझेंटेशनला छान दिसते म्हणून मी घातली आहे। आणि आता ही खमंग चुरचुरीत फोडणी आपण पचडीवर ओतूया। ही पचडी पोळी, फुलके, भाकरी यांच्याबरोबर छानच लागते, पण एकदा गरमागरम भात, पचडी आणि कच्चं शेंगदाण्याचं तेल खाऊन बघा, एकदम स्वर्ग सुखच। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।